नमस्कार. माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलवर आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी विषय गणित भाग 2 घटक दुसरा समांतर रेषा त्यामधील संकीर्ण प्रश्न संग्रह 2 मधील प्रश्न 1 ते 5. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या, बेलच्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे बघा. पुढील विधानातील रिकाम्या जागा भरण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा. पहिला, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच बाजूच्या अंतरकोनांची बेरीज टिंब असते. तुम्हाला माहिती आहे दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच बाजूचे जे अंतरकोन असतात ते परस्परांना पूरक असतात. म्हणजेच परस्परांना पूरक असतात म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, म्हणून हे 180 अंश. दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता टिंब कोन तयार होतात. एकूण 8 कोन तयार होतात. बघूया आपण एक आकृती. ठीक आहे, ही एक आकृती मी 2.5 घेतलेली आहे नमुन्याला. या दोन रेषा आहेत आणि ही छेदिका आहे. बघा या ठिकाणी हा एक कोन तयार होतो. कोणता? कोन DHR म्हणा किंवा कोन RHD म्हणा. हा एक झाला. कोन DHP दुसरा. हा कोन PHG इथे झाला तो तिसरा. नंतर कोन RHG चौथा झाले, म्हणजे इथे 4 झाले. नंतर कोन HGS पाचवा, कोन HGM सहावा, कोन KGM सातवा आणि कोन KGS आठवा. म्हणजे 8 कोन तयार होतात. बरोबर. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या कोनांपैकी एका कोनाचे माप 40 अंश असेल तर त्याच्या संगत कोनाचे माप किती असणार? 40 अंशच असणार. बरोबर आहे. कारण दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता जी संगत कोनांची जोडी तयार होते ते एकरूप असतात. हे प्रमेय आहे. त्रिकोण ABC मध्ये कोन A बरोबर 76 अंश, कोन B बरोबर 48 अंश, तर कोन C चे माप टिंब आहे. त्रिकोण ABC मध्ये कोण कोणते आहेत? तर कोन A आहे, कोन B आहे आणि कोन C आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हे तुम्ही झोपेत सुद्धा सांगाल. मग आपण काढूया बघा. कोन A अधिक कोन B अधिक कोन C बरोबर 180 अंश. कोन A चं माप 76 अंश, कोन B चं माप 48 अंश. 76 अधिक 48 अधिक कोन C बरोबर 180. या दोघांची बेरीज केली 6 8 14 4 झाला 1 4 आणि 1 5 आणि 7 12 म्हणजे 124 अधिक कोन C बरोबर 180. मग कोन C बरोबर 180 वजा 124 म्हणजेच कोन C बरोबर 56. 180 मधून 124 घालवले तर 56 येतात. करता येईल तुम्हाला. 180 मधून पहिल्यांदा 120 गेले, 60 राहिले. 60 मधून पुन्हा हे 4 घालवा एकक स्थानचे म्हणजे 56. कोन C बरोबर 56 आहे का पर्याय बी. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या जोडीतील एका कोनाचे माप 75 अंश असेल तर दुसऱ्या कोनाचे माप 75 अंशच असणार. कारण हे जर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणारे व्युत्क्रम कोन आहेत तर ते एकरूप असतात, म्हणून 75 अंश. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघा. किरण PQ आणि किरण PR परस्परांशी लंब आहेत. बिंदू B हा कोन QPR च्या अंतर्भागात व बिंदू A हा कोन RPQ च्या बाह्य भागात आहे. किरण PB आणि किरण PA परस्परांना लंब आहेत. यावरून आकृती काढा व पुढील कोनांच्या जोड्या लिहा. पहिला कोटी कोन, दोन पूरक कोन, तिसरा एकरूप कोन. ठीक आहे, आकृती काढू समजेल. आता बघा, किरण PQ आणि किरण PR परस्परांशी लंब आहेत. म्हणजे इथं किरण PQ आहे आणि हा किरण PR आहे, परस्परांना लंब आहेत. म्हणजे या ठिकाणी काटकोन तयार झाले. म्हणजे कोण RPQ म्हणा किंवा कोण QPR म्हणा तो 90 अंशाचा आहे. पहिलं झालं. बिंदू B हा कोन QPR च्या अंतर्भागात. हा बिंदू B आहे. हा कोन RPQ किंवा QPR आहे त्याच्या अंतर्भागात आहे. ठीक आहे. बिंदू A हा इथे आहे. हा कोन RPQ च्या बाह्य भागात आहे, बाहेरील भागात. ठीक आहे. किरण PB हा आणि हा किरण PA परस्परांना लंब आहेत. म्हणजे तुम्ही कोन BPA म्हणा किंवा कोन APB म्हणा त्याचं माप किती 90 अंश आहे. ठीक आहे. आता आपण कोटी कोन, पूरक कोन आणि एकरूप कोन काढायला घेऊया. म्हणजे कोणते ते ओळखूया. बघा, किरण PA लंब किरण PB माहिती दिलेली आहे, इथे दिले. कोन BPA बरोबर 90 अंश. का? कारण किरण PA लंब किरण PB आहे, म्हणून हा जो कोन BPA आहे तो 90 अंश मापाचा आहे. हे मिळालं 1.
कोन बीपीआर अधिक कोन एपीआर बरोबर कोन बीपीए. समजून घ्या. हा कोन बीपीआर इथे आहे, हा कोन एपीआर इथे आहे, बरोबर आहे. या दोघांच्या मापांची बेरीज केली तर ती किती येणार आहे? कोन बीपीए इतकी आहे ना, बरोबर की नाही. हा असा कोन एपीआर आणि हा असा कोन बीपीआर आणि हा कोन एपीबी म्हणा किंवा कोन बीपीए म्हणा. ठीक आहे. म्हणजे या दोघांच्या मापांची बेरीज कोन बीपीए इतकी असणार आहे. हे कोनांच्या मापांच्या बेरजेच्या गृहीतकावरून तुमच्या लक्षात येते. कोन बीपीआर अधिक कोन एपीआर बरोबर 90 अंश. कोन बीपीए चं माप तुम्हाला माहिती आहे 90 अंश आहे. कोन बीपीए च्या जागी आपण इथं 90 अंश लिहिले. हे तिसरं मिळालं. 1 व 2 वरून तुमच्या लक्षात येते. कोन क्यूपीआर बरोबर 90 अंश. कुठे आहे कोन क्यूपीआर? हा बघा, हा क्यूपीआर बरोबर किती? 90 अंश. कारण किरण पीक्यू आणि किरण पीआर परस्परांना लंब आहेत, त्यामुळे हा 90 अंशाचा आहे. हे त्यांनी दिलेलं आहे. आता ज्याप्रमाणे कोन बीपीआर अधिक कोन एपीआर बरोबर 90 अंश, त्याचप्रमाणे कोन बीपीआर बघा, हा कोन बीपीआर अधिक कोन बीपीक्यू बरोबर 90 अंश. का? कारण कोन बीपीआर अधिक कोन बीपीक्यू बरोबर कोन क्यूपीआर. म्हणजे कोनांच्या मापांच्या बेरजेच्या गृहीतकानुसार. इथे मी एक पायरी लिहिलेली नाही, जी इथे लिहिली होती. तर इथं मात्र कोन बीपीआर अधिक कोन बीपीक्यू बरोबर कोन क्यूपीआर. कोन क्यूपीआरचं माप 90 अंश आहे, म्हणून कोन बीपीआर अधिक कोन बीपीक्यू बरोबर 90 अंश. ठीक आहे. हे चौथं. 3 व 4 वरून तुमच्या काय लक्षात येते? कोटी कोनांच्या जोड्या. ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते ते कोटी कोन असतात. इथं कोन बीपीआर आणि कोन एपीआर यांच्या मापांची बेरीज 90 अंश आहे, म्हणजे ही कोटी कोनाची जोडी मिळाली. तसंच कोन बीपीआर आणि कोन बीपीक्यू यांच्या मापांची बेरीज 90 अंश आहे, म्हणजे ही दुसरी कोटी कोनाची जोडी मिळाली. म्हणून कोन बीपीआर व कोन एपीआर आणि कोन बीपीआर व कोन बीपीक्यू ही काय आहे? या कोटी कोनांच्या जोड्या आपल्याला मिळालेल्या आहेत. ठीक आहे. पुढे आता दुसरं बघा. कोन क्यूपीआर अधिक कोन बीपीए बरोबर 90 अंश अधिक 90 अंश. बघा, कोन क्यूपीआर 90 अंश दिलेला आहे, म्हणजे आपल्याला इथं दिलेलं आहे. आणि कोन बीपीए बरोबर 90 अंश हे पण तसं दिलेलं आहे, कारण किरण पीबी लंब किरण पीए म्हणून आपल्याला ते 90 अंश हे कळलेलं आहे. मग 90 अधिक 90 180 होतात ना. मग ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते ते कसे असतात? परस्परांना पूरक असतात. म्हणून कोन क्यूपीआर व कोन बीपीए ही पूरक कोनांची जोडी आहे. झालं. आता बघा, कोन बीपीक्यू व कोन एपीआर हे कोन बीपीआर चे कोटी कोन आहेत. बघा, हा कोन बीपीक्यू कुणाचा कोटी कोन आहे? तर या कोन बीपीआरचा आहे, बरोबर आहे. तसंच हा कोन एपीआर कुणाचा कोटी कोन आहे? तर या कोन बीपीआरचा. म्हणजे कोन एपीआर सुद्धा बीपीआरचा कोटी कोन आहे आणि कोन बीपीक्यू सुद्धा बीपीआरचा कोटी कोन आहे. समजा या कोन बीपीआरचं माप 40 अंश असेल तर कोन पीक्यूबी किंवा बीपीक्यू त्याचं किती असणार? 50 अंश. कारण त्या दोघांची बेरीज 90 अंश व्हायला पाहिजे, बरोबर ना. मग हे 40 तर हे 50, मग हे 40 तर हे पण 50, म्हणजे हे दोन एकरूप झाले की नाही, कोन एपीआर आणि कोन बीपीक्यू. म्हणून कोन बीपीक्यू एकरूप कोन एपीआर, एकाच कोनाचे कोटी कोन आहेत. तसेच कोन क्यूपीआर बरोबर 90 अंश आपण मगाशी पाहिले इथे, आणि कोन बीपीए ते पण 90 अंश. या दोन्ही कोनांची माप समान आहेत, म्हणून कोन क्यूपीआर एकरूप कोन बीपीए. कोन बीपीक्यू व कोन एपीआर तसेच कोन क्यूपीआर व कोन बीपीए या एकरूप कोनांच्या जोड्या आहेत. झाला आपला दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न बघा, जर एखादी रेषा एका प्रतलातील दोन समांतर रेषांपैकी एका रेषेला लंब असेल तर ती दुसऱ्या रेषेलाही लंब असते हे सिद्ध करा. ठीक आहे. बघा, या ठिकाणी ही आकृती काढली. एक एक वाक्य लिहित जातो म्हणजे तुम्हाला समजेल, तेव्हा स्पष्ट करतो. पहिल्यांदा पक्ष. रेषा एल समांतर रेषा एम. ही बघा, ही जी रेषा एल आहे ती या रेषा एम ला समांतर आहे, इतकं कळलं. या रेषांना रेषा एन ही अनुक्रमे बिंदू पी व क्यू मध्ये छेदत असून, म्हणजे ही जी रेषा एन आहे ना ती ह्या रेषा एल आणि रेषा एम
या रेषांना P आणि Q या बिंदूमध्ये छेदत आहे. रेषा N लंब रेषा L, ही जी रेषा N आहे ती या रेषा L ला लंब आहे. ठीक आहे, इथपर्यंत कळलं. साध्य काय करायचं आपल्याला, तर रेषा N ही लंब रेषा M, रेषा N लंब रेषा L आपल्याला दिलेलं आहे, पण आपल्याला साध्य काय करायचं, रेषा N लंब रेषा M. सिद्धता सुरुवात करूया आपण ते सिद्ध करायला. रेषा L समांतर रेषा M, बघा ही रेषा L समांतर रेषा M व रेषा N ही त्यांची छेदिका आहे. ठीक आहे, पहिलं पक्ष आहे. कोन EPB बरोबर कोन EQD, बघा काय म्हणतोय, हा कोन EPB बरोबर हा कोन EQD, का, हे तर दुसरं आहे, पण का, संगत कोन आहे. आता संगत कोन कशाला म्हणायचं, तर छेदिकेवरील भुजा, ज्या कोणांच्या जोडीतील छेदिकेवरील भुजा ही एकच दिशा दर्शवते. म्हणजे आता बघा छेदिका काय आहे, N आहे. मग आता या छेदिकेवरील भुजा आपण बघत बसू. म्हणजे ही EPB आहे ना, त्याच्यामध्ये छेदिकेवरील भुजा ही P आहे. या ठिकाणी कोण तयार झाला, म्हणजे हा किरण असा आहे वरच्या बाजूला, म्हणजे वरची दिशा दाखवते. तसं कोन EQD मध्ये छेदिकेवरील भुजा ही QE आहे. या ठिकाणी कोण तयार झाला, म्हणजे ही छेदिकेवरील भुजा ही वरची दिशा दर्शवते, बरोबर आहे. आणि छेदिकेच्या एकाच बाजूला छेदिकेवर नसलेली भुजा असते, बघा. आणि ज्या भुजा छेदिकेवर नाहीत त्या छेदिकेच्या एकाच बाजूला असतात. म्हणजे इथे ही छेदिका, त्याच्या एकाच बाजूला भुजा PB आणि भुजा QD आहे, बरोबर आहे. म्हणजे ही संगत कोण आहेत, आणि संगत कोण हे एकरूप असतात, बरोबर आहे ना. म्हणून रेषा EF म्हणजे N लंब रेषा AB, बघा ही जी रेषा EF आहे म्हणजेच N रेषा ना, ही लंब रेषा AB ला आहे, म्हणजे या L रेषेला आहे. ठीक आहे, हे तिसरं पक्षच आहे, तो माहिती दिलेली आपल्याला. कोन EPB बरोबर किती, 90 अंश आहे ना. कोन EPB बरोबर कोन EQD, म्हणजेच कोन EQD बरोबर 90 अंश. हे पाचवं मिळालं कशावरून, 2 व 4 वरून. 2 सांगताय कोन EPB बरोबर कोन EQD, 4 सांगताय कोन EPB बरोबर 90 अंश. मग जर कोन EPB बरोबर 90 अंश, त्याच्या मापा इतकंच जर कोन EQD चं माप आहे, तर EQD बरोबर 90 अंश. म्हणून रेषा N लंब रेषा M. या ठिकाणी जर 90 अंशाचं माप तयार झालेलं आहे, 90 अंशाचं माप आहे, तर मग ही रेषा लंब आहे रेषा N, रेषा M ला. सिद्ध करायचं होतं ते सिद्ध करून झालं बघा आपलं. चौथा प्रश्न, आकृतीमध्ये दर्शवलेल्या कोनांच्या मापांवरून कोन X आणि कोन Y यांची मापे काढा आणि सिद्ध करा की रेषा L समांतर रेषा M. ठीक आहे, आकृतीत कोन X व 130 अंश मापाचा कोन परस्परांचे विरुद्ध कोन आहेत. विरुद्ध कोनांची मापे समान आहेत. हा बघा या ठिकाणी कोन X आहे आणि हा कोन 130 अंश मापाचा आहे, बरोबर आहे. हे परस्परांचे विरुद्ध कोन आहेत आणि विरुद्ध कोनांची मापं समान आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. विरुद्ध कोन काय आहे, कशाला म्हणतात ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ज्या किरणांनी कोन तयार झालाय त्या किरणांच्या विरुद्ध किरणांनी तयार झालेला कोन हा त्या कोनाचा विरुद्ध कोन असतो. तर हे X आणि हा 130 अंश मापाचा कोन हे विरुद्ध कोन आहेत. विरुद्ध कोनाची मापे समान असतात, म्हणून X चं माप सुद्धा आपल्याला 130 अंश आहे, हे लगेच कळून चुकलं. त्याचप्रमाणे हे पहिलं झालं. कोन Y चं पण 50 अंश होणार, का, कारण बघा या ठिकाणी हा 50 अंश मापाचा कोन आहे आणि हा Y आहे, हे दोघं विरुद्ध कोन आहेत की नाही. मग विरुद्ध कोनांची माप समान असतात, म्हणून Y चं 50 अंश माप मिळालं. हे दुसरं मिळालं. सिद्धता, आकृतीत कोन X व 50 अंश मापाचा कोन आंतरकोन आहेत. बघा हा कोन X आहे, हा कोन 50 अंश मापाचा आहे, बरोबर. हे आंतरकोन आहेत. का आंतरकोन आहे, एकतर या दोन रेषांच्या या आतील बाजूस आहेत, दुसरी गोष्ट छेदिकेच्या एकाच बाजूला आहे, म्हणून ही आंतरकोनाची जोडी आहे, बरोबर. कोन X अधिक 50 अंश, आता कोन X चं माप किती आहे, 130 अंश, म्हणून मी इथे 130 अंश लिहिलं अधिक 50 अंश, बरोबर किती, 180 अंश ना.
बरोबर का नाही? x अधिक 50 अंश, x म्हणजे 130, मग 130 अधिक 50 180 अंश. म्हणून रेषा L समांतर रेषा M. कशामुळे? आंतरकोन कसोटी. कोन x आणि हा 50 अंशाचा कोन हे आंतरकोन आहे. दोघांच्या मापांची बेरीज 180 अंश आहे. बरोबर आहे? आणि म्हणून ही रेषा L समांतर रेषा M आहे आंतरकोन कसोटीनुसार. आंतरकोन कसोटी माहिती आहे, पण एकदा आपण समोर आणूया, तुमच्या लक्षात येईल. समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या आंतरकोनांच्या प्रत्येक जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. ही आंतरकोनांची जोडी, त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. कधी? जेव्हा समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणारे ते आंतरकोन असतात. मग आता या रेषा समांतर आहेत, म्हणूनच या आंतरकोनाच्या जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश आलेली आहे. ठीक आहे? झाला चौथा प्रश्न. पाचवा प्रश्न. आकृतीत रेषा AB समांतर रेषा CD समांतर रेषा EF. म्हणजे ही AB, ही CD आणि ही EF या रेषा समांतर आहेत. आणि रेषा QP ही त्यांची छेदिका आहे. जर y चे गुणोत्तर z शी 3:7 आहे, तर x ची किंमत काढा. ठीक आहे, काढूया, काही अवघड नाही. समजा रेषा QP ही रेषा AB, रेषा CD व रेषा EF यांना अनुक्रमे L, M व N या बिंदूत छेदते. आकृतीत दाखवलेलं नाही, तर आता आपण इथे बिंदू घेऊया. L म्हणजे ही जी रेषा QP आहे ना, ती ह्या AB ला L बिंदूत छेदते, या CD ला M बिंदूत छेदते आणि या EF ला N बिंदूत छेदते. ठीक आहे, हे कळलं. y चे z शी गुणोत्तर कसे आहे? 3:7 आहे. लिहून घेतलं. दिलेलं आहे आपल्याला. कोन y व कोन z यांच्या गुणोत्तरांची समानपट a मानू. कोन y आणि कोन z यांच्या गुणोत्तरांची समानपट a मानू. म्हणून कोन y बरोबर 3a अंश व कोन z बरोबर 7a अंश. ठीक आहे, ही समानपट a मानली, म्हणून आपण कोन y चं माप 3a अंश घेतलं व कोन z चं माप 7a अंश. हे पहिलं. रेषा AB समांतर रेषा CD समांतर रेषा EF व रेषा QP त्यांची छेदिका दिलेला आहे. म्हणून कोन MNE बरोबर कोन LMC. समजून घ्या, कुठे आहे हा कोन MNE? इथे आहे हा, आणि हा कोन LMC इथे आहे. बरोबर आहे? ते समान आहेत. कशामुळे? तर ते संगत कोन आहेत. संगत कोन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, छेदिकेवरील भुजा ही एकच दिशा दर्शवते आणि छेदिकेच्या एकाच बाजूस असतात, आणि छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात. ठीक आहे? आता बघा, कोन MNE बरोबर कोन LMC संगत कोन आहेत, आणि संगत कोन एकरूप असतात हे तुम्हाला माहिती आहे. मग कोन MNE बरोबर y का? हा जो MNE आहे त्याचं माप y का आलं? कारण कोन LMC चं माप y आहे, म्हणून MNE चं पण माप y आहे, कारण ते दोघं समान मापाचे आहेत. हे तिसरं मिळालं. हे 2 वरून. कोन MNE अधिक कोन MNF बरोबर 180 अंश. समजून घ्या, हा कोन MNE आहे त्याच्या मापाची आणि हा कोन MNF आहे त्यांच्या मापाची बेरीज 180 अंश होते. का? रेषीय जोडीतील कोन आहेत ना. रेषीय जोडीतील कोन कोनाच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. म्हणून कोन y अधिक कोन z बरोबर 180 अंश. कसं काय आलं? 3 व आकृतीवरून बघा, कोन y MNE म्हणजे, आणि कोन MNF कुठे आहे? कोन MNF बघा, हा कोन MNF इथं आहे ना, त्याचं मग त्यांनी इथे छेद दिलाय आकृतीत, म्हणून ते झेडलेलं बरोबर 180 अंश. कोन y म्हणजे आपण 3a म्हटलंय आणि z म्हणजे 7a म्हटलंय, मग 3a अधिक 7a बरोबर 180, म्हणून 10a बरोबर 180. a ची किंमत काढायची आहे, म्हणून हा 10 इकडे नको, इकडे गुणाकाराची क्रिया, विरुद्ध दिशेला जाताना भागाकाराची क्रिया होईल, म्हणून a बरोबर 180/10, म्हणून a बरोबर 18. या शून्याला हा शून्य केला म्हणजे राहिले 18. a बरोबर 18. मग आता कोन y बरोबर 3a, म्हणून कोन y बरोबर 3 गुणिले 18, 18 त्रिक 54, म्हणून कोन y चं माप आपल्याला मिळालं 54 अंश. कळलं? व कोन z बरोबर 7a अंश, म्हणून 7 गुणिले a म्हणजे 18, 7 गुणिले 18, 18 7 126,
म्हणून 126 अंश. हे कोण झेडचं माप. आकृतीवरून एक्स व वाय हे आंतर कोण आहेत. तुम्हाला लक्षात येते एक्स व वाय हे कोण आहेत, ते आंतर कोण आहेत. म्हणून कोण एक्स अधिक कोण वाय बरोबर 180 अंश. हे अंतर कोण आहेत. या दोन रेषा समांतर आहेत म्हणजेच ते परस्परांना पूरक असतात. त्यांच्या मापाची बेरीज 180 अंश येते. कोण एक्स बरोबर 180 अंश वजा 54 अंश. काय केलं, एक पायरी थोडीशी मी कमी केली. आता कोण वायचं माप इथे किती आहे, 54 अंश आहे. ते मी इथं लिहायला पाहिजे होतं. कोण एक्स अधिक 54 अंश बरोबर 180 अंश. मग पुन्हा कोण एक्स बरोबर 180 अंश वजा 54 अंश. पण ठीक आहे, इथं मी 180 अंश वजा 54 लिहिले. 180 मधून 54 घालवले तर 126 अंश येतो. कोण एक्स बरोबर 126 अंश. 80 मधून 50 गेले राहिले किती, 180 मधून 50 गेले राहिले 130. पुन्हा हे 4 घालवले 126. ठीक आहे. कोण एक्स बरोबर 126. एवढं हे एक्सच आपल्याला काढायचं होतं किंमत माप. ठीक आहे, झालं आपलं. धन्यवाद. व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. बेलच्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.